विद्यार्थी मित्र नमस्कार. मी डॉक्टर श्रीमंत दशरथ राऊत पुन्हा एकदा आपणा सर्वांचं एन्व्हायरमेंटल स्टडीज या ऑनलाईन मूक कोर्समध्ये स्वागत करतो. आपण हा कोर्स सुरू करून 3 आठवडे होत आहेत. यापूर्वी आपण 3 व्हिडिओ पाहिलात. त्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाची व्याख्या, पर्यावरणाची व्याप्ती, पर्यावरणाचं माणसाच्या जीवनातील महत्त्व, त्यानंतर नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, नैसर्गिक संसाधनांचे प्रकार आणि त्यामधील जंगल संसाधन किंवा फॉरेस्ट रिसोर्स याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील टॉपिक पाहणार आहोत आणि तो टॉपिक आहे म्हणजे मिनरल रिसोर्स किंवा त्यालाच आपण खनिज संसाधने असं म्हणतो. तर सुरू करूयात आजच्या आपल्या टॉपिकला, ज्याचं नाव आहे मिनरल रिसोर्सेस. ओके, तर लेट्स स्टार्ट विथ द शेअरिंग द PPTs टू यू. Mineral resource. I'm sharing my PPT with you. I hope the PPTs are now visible to you people. And mineral resource. What is meant by mineral resource? खनिज संसाधने किंवा मिनरल रिसोर्सेस असं म्हटलं जातं. खनिज संसाधने म्हणजे भूगर्भात खाणीद्वारे काढले जाणारे विशिष्ट रासायनिक व स्फटिक रचना असलेले नैसर्गिक अजैविक पदार्थ. ही संसाधने औद्योगिक विकास, बांधकाम आणि ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत महत्वाची आहेत, ज्यामध्ये लोह, कोळसा, बॉक्साईट, तांबे इत्यादी सारख्या लोह खनिजांचा समावेश आपल्याला असलेला पाहायला मिळतो. आणि सोन्यासारखी अत्यंत महत्वाची खनिजे देखील आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असतात, अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत. तेव्हा या नैसर्गिक संसाधनाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात. तर खनिज संसाधनाचे प्रमुख प्रकार जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल, ज्यामध्ये धातूंचे प्रमाण किंवा ज्यालाच मेटलिक रिसोर्सेस अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये मेटलिक किंवा धातू, ज्यामध्ये धातूचे प्रमाण असते, उदाहरणार्थ लोह, खनिज, मॅंगनीज, बॉक्साईट आणि तांबे हे या धातू प्रकारच्या खनिजांमध्ये येतात. त्यानंतर दुसरे आहेत नॉन मेटलिक खनिजे किंवा अधातू खनिजे, ज्यामध्ये धातू नसतात, उदाहरणार्थ अभ्रक, चुनखडी, संगमरवर इत्यादी. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा प्रकार खनिजांचा तो म्हणजे ऊर्जा खनिजे किंवा एनर्जी मिनरल्स. ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे खनिज, उदाहरणार्थ कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू. तर आपण हे 3 प्रकारचे मुख्य खनिजे असतात, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. खनिज संसाधनाच्या उत्खननामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम, कारण आपला जो अभ्यासाचा विषय आहे तो आहे पर्यावरण अभ्यास. त्यामुळे खनिजे तर आपल्याला लक्षात आलेली आहेत किती प्रकारचे असतात, पण ते खनिज जेव्हा आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करतो किंवा ते खनिज जेव्हा मिळवले जातात तेव्हा त्याचा पर्यावरणावर कशा प्रकारचा परिणाम होतो हे जर आपण पाहायला गेलो तर खनन प्रक्रियेमुळे हवा, पृष्ठभागावरील पाणी तसेच जमिनीतील पाणी याचं देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर हरितगृह वायू किंवा ज्याला आपण ग्रीन हाऊस गॅस म्हणतो, जसं की कार्बन डायऑक्साईड त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तर तो मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये सोडला जातो. हरितगृह वायू उत्सर्जनाच्या संदर्भात जमिनीच्या वापरातील बदलांचाही विचार करणे महत्वाचे आहे. खननासाठी जेव्हा आपण जमीन साफ करतो तेव्हा वनस्पती व माती नष्ट होतेच, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड तसेच इतर हरितगृह वायू देखील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात सोडले जातात. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे उत्खनन केलेल्या खनिजाच्या प्रति किलो वजनामागे
किती हरितगृह वायू उत्सर्जित होतो. काही कमी सांद्र जमीन खनिज साठ्यांसाठी तुलनेने जास्त ऊर्जा लागते. उदाहरणार्थ जर आपण हिऱ्याचा विचार केला तर साधारण 1 किलो जर हिऱ्याचं आपल्याला उत्खनन करायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात साधारण 8 लाख किलो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो वातावरणामध्ये सोडला जातो. परंतु तुलनेने लोखंडासारखं मुबलक असतं खनिज, त्याच्या उत्खननाच्या वेळी मात्र केवळ वातावरणामध्ये 2 किलो कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. खनिजापासून वेगवेगळी उत्पादने तयार करतात आणि उत्पादने तयार करण्याच्या साखळीमध्ये देखील विविध टप्प्यावर मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा लागते आणि या ऊर्जा वापराच्या वेळेला हा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे किंवा त्याला आपण हरितगृह वायू म्हणतो, त्यांची जे काही उत्पादन आहे ते होतं आणि ते हवेमध्ये सोडलं जातं. तर त्या ऊर्जा साधनामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की आपण जे काही वापरतो आहोत त्यामध्ये जीवाश्म इंधन जाळून, जसं की कोळसा असेल, पेट्रोलियम असेल किंवा मग नॅचरल गॅस असेल, या तीनही प्रकारची खनिजे जेव्हा आपण वापरतो किंवा ऊर्जा साधने जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्यामधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड जो आहे तो वातावरणामध्ये सोडला जातो. तर नेमकं कार्बन क्रेडिट किंवा कार्बन फुटप्रिंट जो काही आहे, कुठलंही खनिज जेव्हा आपण तयार करतो किंवा खनिज ज्याला आपण उत्खनन करतो असं म्हणतो, त्या उत्खननाच्या वेळेला सुरुवातीला त्याचा शोध घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरली जाते किंवा ऊर्जा साधनाचा वापर केला जातो. त्यानंतर त्याचं उत्खनन करणे, उत्खनन केलेल्या किंवा त्याच्या खाणीच्या ठिकाणावरून त्याचा ट्रान्सपोर्ट करणे, म्हणजे जिथं कुठं त्याचं प्युरिफिकेशन असेल किंवा जिथं कुठं त्याचा कारखाना असेल त्या ठिकाणी त्याला घेऊन जाणे, त्यानंतर कारखान्यात नेल्यानंतर त्याच्यावरती प्रोसेसिंग करायचं आणि त्याला शुद्ध स्वरूपामध्ये किंवा शुद्ध रूपामध्ये आणायचं, यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा वापरली जाते. आणि जेव्हा जेव्हा ऊर्जा वापरली जाते तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा विविध हरितगृह वायू आहेत ते सोडले जातात. त्याच्यानंतर तयार केलेला जो काही खनिज आहे त्याचा आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचा असतो. म्हणजे परत जे कारखान्यात तयार झालेला आहे जिथे त्याचा वापर होणार आहे त्या ठिकाणी त्याला परत न्यायचं, त्या ठिकाणी परत त्याचा वेगवेगळे पदार्थ किंवा वेगवेगळ्या वस्तू त्यापासून बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. पुन्हा तयार केलेल्या वस्तूंचं ट्रान्सपोर्ट करणं, अशा पद्धतीनं एक एक करत बहुतेक सगळ्याच स्टेप्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेचा वापर केला जातो. म्हणून हे जे काही मिनरल्स आहेत त्यांच्या वापरामध्ये किंवा त्यांच्या उत्खननामध्ये किंवा त्यापासून तयार होणाऱ्या वस्तूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हरितगृह वायूची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. सोबतच जमिनीचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. रासायनिक दूषितता त्या जमिनीमध्ये मिक्स होते. सुपीक जमिनीच्या थराचा नाश आणि जमिनीच्या पृष्ठभागावर कायमस्वरूपी ओरखडे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन निकामी होते. बहुतेक ठिकाणी ज्या ठिकाणी खाणी असतात त्या ठिकाणी परत ती जमीन आपण शेती करण्यासाठी वापरू शकत नाही. अशाच प्रकारचं जे काही नुकसान आहे ते कायमचं नुकसान त्या जमिनीचं आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. भूसधरण म्हणजे जिथं खाण आहे त्या ठिकाणी तर जमिनीचं नुकसान होतच होतं, पण आजूबाजूचा देखील जो काही परिसर आहे त्यामध्ये देखील आपल्याला या गोष्टीचा परिणाम झालेला पाहायला मिळतो. जुने व खोल खाणी असल्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग उभ्या किंवा आडव्या दिशेने खाली बसू शकतो, त्याला खचणे असा प्रकार म्हणतो आपण. तर ती देखील जमीन आपल्याला परत शेतीसाठीच्या वापरात येत नाही. हा देखील एक खूप मोठा प्रॉब्लेम किंवा प्रश्न जो आहे तो या नैसर्गिक आपल्या खनिज संसाधनाच्या वापरामुळे निर्माण झालेला पाहायला मिळतो. सोबतच ध्वनी प्रदूषण, कारण जमिनीतून खनिज काढायचं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी उत्खनन आलं, उत्खनन आल्यानंतर मग जर तो भाग कठीण असेल तर त्या ठिकाणी ब्लास्टिंग करायला लागतं, दारू उडवावी लागते आणि मग सोबतच तिथून ते खनिज जिथे त्याचं शुद्धीकरण होणार आहे त्या ठिकाणी न्यावं लागतं. त्यासाठी लागणारे जे काही वाहन आहेत त्यांच्यापासून तयार होणारं ध्वनी प्रदूषण असेल किंवा हे सगळ्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं ध्वनी प्रदूषण देखील ह्या खाण उद्योगामुळे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर आहे ऊर्जा वापर. आपण अगोदरच पाहिलं की बहुतेक सगळ्याच स्टेप्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेचा वापर या खनिज संसाधनाच्या उत्खननासाठी म्हणा किंवा त्याच्या शुद्धीकरणासाठी म्हणा किंवा त्यापासून वस्तू तयार करण्यासाठी म्हणा आपल्याला करावा लागतो. त्यामुळं खनिजाचं उत्खनन व वाहतूक यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते. त्यामुळे आम्लवृष्टी आणि जागतिक तापमान वाढ यासारखे परिणाम जाणवतात किंवा त्या परिणामामध्ये याच्यामध्ये भर पडते. जैविक पर्यावरणावर होणारा परिणाम हा एक मूलभूत परिणाम ज्याला आपण म्हणूया की खाण उद्योगामुळे किंवा जे मिनरल रिसोर्सेस आहेत त्यांच्या वापरामुळे
आपल्याला पाहायला मिळतो. खननामुळे जमीन, माती, पाणी आणि हवा यामध्ये होणारे भौतिक बदल थेट व प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या जैविक पर्यावरणावर परिणाम करत असतात आणि त्यामुळं बहुतेक जे काही जीव आहेत त्यांचं जीवन आहे ते धोक्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जैवविविधतेचा ऱ्हास जर आपण थोडासा अजून सविस्तर पाहायला गेलं तर काय होतं की उत्पादन व उपभोगासाठी लागणाऱ्या जमिनीचे प्रमाण सतत वाढत आहे. जसे की शेती, कच्च्या मालाचे उत्खनन, वनीकरण, इमारती व पायाभूत सुविधा यासाठी जमीन साफ केली जाते आणि नैसर्गिक झाडे, वनस्पती काढून टाकली जातात. त्यामुळे त्या जमिनीवर वनस्पतींची जैवविविधता नष्ट होते. तसेच प्राणी व कीटकांचे देखील अधिवास नष्ट झाल्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान होते किंवा त्यांच्या प्रजाती देखील अडचणीत येतात. या जैवविविधतेचा ऱ्हासाचा परिणाम जो आहे तो अत्यंत गंभीर आहे. अन्न, पाणी आणि हवा यासारख्या पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवन आधार प्रणालींना त्यामुळे आधीच हानी पोहोचत आहे. म्हणजे आपल्याला जरी काय ह्या गोष्टी उपयुक्त वाटत असल्या परंतु त्याचा देखील इतरांवर मात्र खूप वेगवेगळ्या पद्धतीनं परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा त्याचा जो काही परिणाम आहे तो सामाजिक आणि आर्थिक परिणाम. म्हणजे पर्यावरणाचा परिणाम पाहिला आपण, वातावरणाचा परिणाम पाहिला आपण, ध्वनी प्रदूषण पाहिलं, सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्याच्यासोबतच सामाजिक व आर्थिक परिणाम ज्याला आपण म्हणूया की लोकांवरती देखील मोठ्या प्रमाणात या खाण उद्योगांचा म्हणा किंवा होत असतो. अशा अशाश्वत उपभोग व उत्पादनामुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिवापर आणि पर्यावरणीय नुकसान होते, ज्याचे जगभरातील लोकांवर सामाजिक व आर्थिक परिणाम होत असतात किंवा होतात. कारण आपल्याला माहितीये बहुतेक हिऱ्यांच्या खाणी जर आपण पाहिलं तर अतिशय गरीब असलेल्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये आहेत आणि त्या खाणीमध्ये काम करणारे जे काही लोक आहेत त्यांचा जीवन स्तर जर आपण पाहिला तर तो अत्यंत खालवलेला असतो. त्यामुळं जरी नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आणि पर्यावरणाची हानी यामुळे उपजीविकेला धोका निर्माण होतो. विशेषतः जगातील अब्जाहून अधिक शेतकऱ्यावर याचा गंभीर परिणाम होतो आहे. त्यामुळे अन्न आणि आर्थिक असुरक्षितता तसेच पोषणासंबंधी समस्या निर्माण होत आहेत. जरी आपल्याला वाटत असले की म्हणजे मिनरल रिसोर्सेस आपल्यासाठी उपयुक्त आहेत पण ते ज्या पद्धतीने आपण अतिप्रमाणात त्याचा वापर होतो आहे त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक व आर्थिक परिणाम एकंदर जगातील लोकसंख्येवर किंवा खास करून शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येवर मोठ्या प्रमाणात होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पोषणाव्यतिरिक्त अशाश्वत उपभोग व उत्पादनामुळे जमीन, हवा आणि पाण्यात होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आरोग्य समस्या निर्माण करते आहे. विशेषतः गरीब देशातील लोकांसाठी मी आता ज्याबद्दल बोललो तुम्हाला की आफ्रिकन कंट्रीजमध्ये जिथं खास करून या रेअर इलेमेंट्स ज्याला आपण म्हणूया रेअर अर्थ इलेमेंट्स किंवा हिरे असतील, सोनं असेल अशा खाणी आहेत आणि ते देश अतिशय गरीब आहे. तर त्या देशामध्ये तर या गोष्टी अजूनच प्रखरतेने आपल्याला जाणवतात. नैसर्गिक संसाधनाची उपलब्धता कमी होणे आणि त्यावर अवलंबून असलेल्यांची उपजीविका नष्ट होणे हे संघर्ष व युद्धाचेही एक मोठे कारण ठरत आहे. आपल्याला माहिती आहे अमेरिकेसारखा देश असेल, रशियासारखा देश असेल, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये क्रूड ऑइल मिळतं किंवा जमिनीखाली मोठ्या प्रमाणामध्ये तेल आहे किंवा नैसर्गिक वायू आहे, अशा देशांवरती कब्जा करण्यासाठी किंवा त्यांच्यावरती अतिक्रमण करण्याचं काम हे जे काही शक्तिशाली देश आहेत ते त्याच कारणामुळे करत आहेत. यामुळे मानवी हक्क धोक्यात येत आहेत. पर्यावरणाचे अधिक मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. कारण अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्राध्यक्ष जर म्हणत असेल की हा जो काही ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो तसली कुठलीच गोष्ट ऍक्च्युअल मध्ये अस्तित्वातच नाही, तर हा खूप मोठा धोका एकंदर मानवी जीवनाला किंवा मानव प्रजातीला आहे त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि त्या पाठीमागे सर्वात मोठं जे काही कारण आहे तो म्हणजे आपला नैसर्गिक संसाधनाचा, खास करून हे जे काही खनिज संपत्ती आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर आपण करत आहोत. उपजीविका उद्ध्वस्त होतात आणि मानवी आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. हे सामाजिक आर्थिक परिणाम जगभर समान प्रमाणात जाणवत नाहीत. जे विकसित देश आहेत त्यांच्या ठिकाणी हे परिणाम आपल्याला तेवढेसे जाणवत नाहीत, पण जे गरीब देश आहेत ज्यांची आर्थिक हालत व्यवस्थित नाही अशा देशातील लोकांमध्ये किंवा लोकांवरती याचा अधिक बिकट किंवा भीषण परिणाम आपल्याला झालेला जाणवतो. त्यामुळे असमानता वाढते. सर्वात गरीब लोकच आपल्या उपजीविकेसाठी नैसर्गिक संसाधनांवर थेट अवलंबून असतात.
आणि त्यांनाच या संसाधनाच्या नुकसानीचा व पर्यावरणीय परिणामांचा सर्वाधिक आणि सर्वात अगोदर फटका जो आहे तो त्याच लोकांना बसतो. जेव्हा आपण जंगल तोड करतो किंवा जंगलाचं जर काही नुकसान आपण करत असू तर सर्वात अगोदर जंगलामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक आहेत त्यांना सर्वात अगोदर त्याचा परिणाम भोगावा लागतो. गावाच्या आजूबाजूला असलेलं जंगल तोडलं किंवा त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड जर झाली तर त्या जंगलावरती किंवा त्या वस्तूवरती जे लोक आपल्या उपजीविका चालवत असतात, मग कुणी डिंक जमा करून चालवते, कुणी मध जमा करून चालवते किंवा मग कुणी छोटा मोठा लाकूड फाटा तोडून लाकूड विकायचं काम करतात, तशा लोकांच्या आयुष्यामध्ये या गोष्टीचा सर्वात अगोदर सर्वात भीषण परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. तसेच या परिणामांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे सर्वात कमी संसाधन आहेत. कारण हे गरीब लोक आहेत, त्यांच्याकडे ना शेती आहे ना कुठली गोष्ट आहे. त्यांना जर जंगल जर नष्ट झालं तर त्यांचा जो काही उपजीविकेचा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे, मध जमा करणं असेल, फुल जमा करणं असेल, तेंदूपत्ता जमा करणं असेल, तर अशा प्रकारचे जे काही त्यांचे व्यवसाय आहेत ते पूर्णपणे बंद होतात किंवा त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि मग त्यांना दुसरं कुठलंही उत्पादनाचं साधन जे काय आहे जीविकेसाठी ते उपलब्ध होत नाही. त्यामुळं आपण याचा अधिक विचार करण्याची गरज आहे. तर हे होतं अबाउट द मिनरल रिसोर्सेस किंवा खाण उद्योग आणि त्याचे पर्यावरणावरती होणारे परिणाम. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.